जय शिवालाल। आज आम्ही तहसील कार्यालय घाटंजी येथे गोरसेनेच्या वतीने माननीय श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन सादर केलेले आहे। या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जे आज मराठा समाजाचं आंदोलन जे छेडलं गेलं होतं आणि त्यांना हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं आहे, तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाच्या ST आरक्षणामध्ये नोंद असा उल्लेख केलेला आहे पान नंबर 23 तर आमची सुद्धा बंजारा समाजाची मागणी आहे, कारण की आम्ही आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर आम्ही ST समाजात मोडतो। घाटंजीपासून जर एक नदी ओलांडली तर आम्ही संपूर्ण बंजारा समाज ST समाजात आहोत। आम्हाला ST समाजाचं मन दुखवायचं नाही। आम्हाला एवढं सांगायचं आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लागता बंजारा समाजाला सुद्धा ST प्रवर्गाच्या ज्या सवलती आहे त्या सवलती शिक्षणापासून आरोग्यापासून तर इतर नोकरीपर्यंतच्या सुविधा आम्हाला मिळावे, कारण की आमचे सर्व बंजारा बांधव हे ऊसतोड कामगार, रोजकामगार असे मोलमजुरी करणारे लोक आहेत। आज सुद्धा बंजारा समाज पुरेपूर प्रगतीपथावर नाही आहे। तर आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आता व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मागच्या एका सभेमध्ये आम्हाला सांगितलं आहे की आम्ही माननीय पंतप्रधानापर्यंत बंजारा समाजाचा पाठपुरावा करू आणि बंजारा समाजाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू। आम्ही गोरसेना संघटनेच्या वतीने एवढीच विनंती करतो की समाजाला कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि जे आमचं हक्काचं आहे, आम्ही काही भीक मागत नाही, जे आमचं हक्काचं आहे ते हक्काचं आम्हाला मिळावं, कारण की आम्हाला 50 वर्ष झाले आम्ही याच्यापासून दूर आहोत। आज आम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार जर महाराष्ट्र शासन या महाराष्ट्रामध्ये कार्यवाही करत असेल तर त्याचा सुद्धा हक्क आम्हाला मिळावं, एवढंच आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, बोलो शिवलाल महाराज की जय।